श्री दत्तात्रेयांचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे जन्मस्थान कारंजा या ठिकाणी आपण आज आलेलो आहे। साधारणतः 11व्या शतकात याच वाड्यात महाराजांनी जन्म घेतला। या जन्माची फार विलक्षण अशी कथा आहे। जन्म घेतल्या घेतल्या महाराजांनी ओंकाराचा जप केला आणि ते बोलले नाहीत। जन्मलेलं बालक ओंकार जप करतं ही त्यांच्या आईवडिलांना फार महत्त्वाची वाटली आणि त्यांनी महाराजांना लपवून ठेवलं। म्हणजे महाराजांचं ते रूप कोणासमोर प्रगट केलं नाही, फार त्याचा बभरा होऊ दिला नाही। जन्मतः त्यांनी ओंकाराचा जप केला होता। या जन्माची पण फार सुंदर कथा आहे। ती कथा श्री दत्तात्रेयांच्या पहिल्या जन्माशी, पहिल्या अवताराशी संबंधित आहे। श्री दत्तात्रेयांचा पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ। त्यांची आई पिठापूरला असताना एक ब्राह्मण त्याच्या घरी श्राद्ध सुरू होतं आणि त्याची पत्नी आणि दारासमोर अतिथी आला। अतिथीने भिक्षेसाठी हाक दिली तेव्हा त्या ब्राह्मणाच्या पत्नीने श्राद्ध स्वयंपाक सुरू असताना सुद्धा श्राद्धाचा स्वयंपाक शास्त्रार्थ मोडून त्या अतिथ्याला वाढला। त्याच्या पोटातली भूक जाणली आणि त्या अतिथीला श्राद्धाचा स्वयंपाक तिने वाढला आणि अतिथी तृप्त झाला आणि बाहेर जाताना आशीर्वचन मुद्रा करून म्हणाला की आई तुला काय हवं? तर ती स्त्री म्हणाली, तुम्ही मला आई म्हणालात तर तुम्ही माझ्या उदरी जन्माला या आणि माझी इच्छा पूर्ण करा। मला पुत्र नाहीत। आणि श्रीपाद श्री वल्लभांचा तिथे जन्म झाला पिठापुरमला। पिठापूर सध्या आंध्र प्रदेशात आहे। त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला। विप्र स्त्रियेच्या वचनी गुंतले पिठापुरी गुरु तुम्हीच ना, हे जे वाक्य आहे त्या स्त्रीच्या वचनात गुंतल्यामुळे त्यांचा जन्म झाला। खरं तर जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय ब्रह्मा विष्णू महेश हे ज्यांचं रूप आहे, जे जगाची उत्पत्ती करतात, अनंत ब्रह्मांड जे आपल्या मायेने उत्पन्न करतात, त्यांचा विलय करतात, त्यांना जन्म घेण्याचं काय कारण आहे हो सर्वसामान्य माणसाकडे? पण त्यांनी जन्म घेतला। श्रीपाद श्री वल्लभांनी एका ब्राह्मण स्त्रीच्या पोटी जन्म घेतला। त्यानंतर श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार समाप्तीनंतर त्यांनी कारंजात या ठिकाणी जन्म घेतला आणि ओंकार जपला। जन्मतः दिव्य बालक होतं। श्रीमद भगवद्गीतेतलं वचन आहे शुचिनाम श्रीमताम गेहे, त्याप्रमाणे त्यांना जन्मतःच सगळ्या कला अवगत होत्या। पण एक विचित्र गोष्ट घडली की महाराज नरसिंह सरस्वती स्वामी महाराज बोलले नाहीत। बाकीची त्यांच्याबरोबरची मुलं बोलायला लागलीत, वयवर्ष 1.5-2। महाराज बोलेनात। सगळे उपचार केले, ते बोलेनात। आईवडिलांना फार दुःख प्राप्त झालं की बऱ्याच वर्षांनी एक मुलगा आम्हाला मिळाला आणि तो सुद्धा मुका आहे का काय असं त्यांना वाटायला लागलं। ते सतत काळजीत राहायला लागले। तेव्हा महाराजांनी त्यांना सांगितलं, खुणेने सांगितलं की मी मुका नाही। त्यात त्यांनी आपल्या शक्तीचा प्रत्यय दाखवला। त्यांनी घरात जाऊन एक लोखंडी पहार आणायला सांगितली आपल्या आईला आणि तिला हात लावल्यावर ती पहार सोन्याची झाली। तेव्हा आईवडिलांना त्यांच्या दिव्यत्वाविषयी खात्री पटली आणि त्यांनी सांगितलं की माझी 8व्या वर्षी मुंज करा। मुंज केल्यानंतर मी बोलायला लागेल, हे त्यांनी खुणेने आपल्या आईवडिलांना सांगितलं। त्याचप्रमाणे या वाड्याच्या मागच्या बाजूला हा घोडे यांचा वाडा आहे, ज्या ठिकाणी जन्म झाला। या वाड्याच्या मागच्या बाजूला महाराजांचं मंदिर आहे। त्या ठिकाणी मोकळं पटांगण होतं। त्याच ठिकाणी महाराजांची मुंज झाली असण्याची शक्यता आहे। आणि मुंजेत मोठा चमत्कार घडला। मुंजेत आई भिक्षावळ घेऊन आली, भिक्षावळ वाढायला लागली। पहिली भिक्षावळ तिने महाराजांना दिली तेव्हा महाराजांनी ऋग्वेद म्हणून दाखवला। दुसरी भिक्षावळ आईने महाराजांना दिली, त्या छोट्या बटूला दिली, महाराजांनी यजुर्वेद म्हणून दाखवला। तिसरी भिक्षावळ घातल्यात महाराजांनी सामवेद म्हणून दाखवला, अथर्ववेद म्हणून दाखवला। 3 वेदाचे अधिकारी, 4 वेदांचे अधिकारी, हो वेद ज्यांच्यामुळे निर्माण झाले त्यांना काय अशक्य आहे? एक एक भिक्षा वाढल्यानंतर एक एक वेद त्यांनी म्हणून दाखवले। आणि त्यानंतर महाराजांनी सांगितलं की आता आम्ही काशी यात्रेला जाणार। आपल्या आईवडिलांना सांगितलं आता आमचं कारंजातलं कार्य संपलं, आम्ही काशी यात्रेला जाणार, संन्यास घेणार, त्यांचं कार्य ठरलं होतं। आईनी त्यांच्या पायाला मिठी मारली आणि आईला शोक अनावर झाला। आईने म्हटलं की अरे आत्तापर्यंत आम्हाला पुत्राचं सुख नव्हतं, तू होतास पुत्र पण आमच्याशी बोलला नाहीस, आमच्या घरात वावरत होतास। याच घरात याच वाड्यात महाराज वावरले असतील एकेकाळी 1000 वर्षापूर्वी, 1100 वर्षापूर्वी तू आमच्या घरात वावरत होतास, पण आम्हाला पुत्र सुख असं मिळालं नाही। आता तू बोलायला लागलाय, तुझी मुंज केली आणि तू म्हणतोयस काशी यात्रेला जातो,
तू जर आता जाशील तर मी प्राणत्याग करीन आणि माझ्या प्राणत्यागाची जबाबदारी तुझी असेल, असं आईने अगदी निर्वाणीचं सांगितलं. तेव्हा महाराज हसले. महाराजांनी तिला सांगितलं की आई, तू कोणाची आई आहेस? तुला त्याचं ज्ञान आहे का? गेल्या जन्मी तुझ्याच पोटी मी श्रीपाद श्री वल्लभ म्हणून आलो होतो. आणि म्हणून महाराजांनी आपल्या आईला पूर्वजन्मीचं स्मरण दिलं की श्रीपाद श्री वल्लभ म्हणून तुझ्याच पोटी मी आलो आहे, तिथेच मी तुझ्यासोबत वावरलेलो आहे. राजमांबा म्हणून तू होतीस, माझे पिता होते, आणि त्याच दंपतीच्या पोटी पुन्हा मी जन्म घेतला कारंजाला, कारण तुमच्या वचनात मी गुंतलेलो आहे. भगवंत हा भक्ताच्या वचनात गुंतलेला असतो. भक्ताने काही म्हटलं की त्याचं पूर्ण करणे हे भगवंताचं खरं स्वरूप आहे. मी तुमच्या ठिकाणी आलेलो आहे, तर मी काय करू? मला जायचं आहे काशीला. आई वडिलांनी सांगितलं, आईने पेठी मारली की नाही, मला पुत्र म्हणून तुझं सुख मला हवं आहे, पुत्र म्हणून तू मला हवं आहेस. महाराजांनी वचन दिलं की मी काशी यात्रेला जाणार आहे, तर नक्की आहे, ठीक आहे, तुला आणखी 2 पुत्र आणि 1 कन्या होईल, आणि ते होईपर्यंत मी तुझ्याजवळ थांबेन, मी कारंजात थांबेन, आणि मग मी मात्र काशीला जाईन. मग मात्र तुम्ही मला अडवू नये, आणि मी काशी यात्रा करून आल्यानंतर पुन्हा तुम्हाला भेट देईन. माझा जन्म या कारणासाठी झालेला नाही, लग्न संसार या कारणासाठी माझा जन्म झालेला नाही. आणि त्यानंतर महाराज 3 वर्ष कारंजात राहिले, असा श्री गुरुचरित्रात उल्लेख आहे. या 3 वर्षात त्यांनी बरोबरच्या 6 अध्यायी मुलांना शिकवलं, वेद शिकवले. गावातली जी ब्राह्मण मंडळी होती ती ब्राह्मण मंडळी त्यांच्याकडे वेद शिकायला यायची. मोठी मोठी विद्वान मंडळी 8 वर्षाच्या बालकाकडे ब्राह्मण मंडळी वेद शिकायला यायची. आणि वयाच्या 11व्या वर्षी महाराजांनी कारंजा सोडलं, ते काशीला गेले. आणि काशीला जाताना त्यांनी आपल्या आईवडिलांना आशीर्वाद दिला की आम्ही काशीवरून आल्यानंतर पुन्हा तुमची भेट घेऊ, तुमचे कन्यापुत्र मोठे पराक्रमी होतील, आणि तुमच्या कन्येची माझी पुन्हा एकदा भेट होईल. आणि या कन्येची भेट झालेली आहे श्री क्षेत्र गाणगापूरला. आपल्याला माहिती असेल, रत्नाबाई म्हणून त्यांची बहीण होती, त्या बहिणीची श्री गाणगापूरला त्यांची भेट झाली. त्यानंतर महाराज इथून निघून गेले. आणि आपण बघतो की आज बरीच कुटुंब आपल्या मुलांच्या मुंजी या पवित्र ठिकाणी करतात. मी बघितलेलं आहे कारंजाला, कारण महाराजांची मुंजी या ठिकाणी झाली होती. महाराज चहुवेदांचे अधिकारी होते, तर त्यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून आपल्या मुलांच्या मुंजी या ठिकाणी करण्याचा प्रघात अनेक कुटुंबांमध्ये आहे. पण अत्यंत खेदाची गोष्ट अशी आहे की मुंज केल्यानंतर जे कर्तव्य कर्म आहे, ती कर्तव्य कर्म ती मुले करत नाहीत. ती मुले करत नाहीत. मुंज केल्यानंतर पहिल्या दिवशी संध्या करतात, ती दुसऱ्या दिवशीसुद्धा करत नाहीत. संध्येचं कर्म, भस्मधारण, हे जे शास्त्रीय कारण सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो की मुंज हा सगळ्यांचा अधिकार आहे, सगळ्या वर्णांचा अधिकार आहे. हा विशिष्ट वर्णांचा अधिकार नाही. मुंज आणि गायत्री जप हा सगळ्या वर्णांचा अधिकार आहे. पण आज या ठिकाणी मोठी खेदाची गोष्ट आहे, पाहून वाईट वाटतं की आपल्या मुलांची मुंज आपण कारंजाला केली, पण त्यांना आपण संध्या शिकवलेली नाही, त्यांना आपण नित्यकर्म शिकवलेले नाहीत, त्यांना गायत्रीचा जप शिकवला नाही. मुंजेच्या दिवशी त्यांनी जे संध्याकाळी जानवं काढलं, ते खुंटीला लटकवलं, ते जानवं खुंटीलाच लटकून आहे. त्या मुलाला गायत्री जप माहीत नाही, त्या मुलाला उपासना कशी करायची माहिती नाही. लहान मुलांवर जे संस्कार आपण करतो, फार मोठ्या खर्चाने आपण इथे मुंज केली, फार मोठ्या उद्देशाने मुंज केली. आपण कुठल्या उद्देशाने कारंजाला मुंज करतो याचा सर्वांनी एक धांडोळा घेण्याची गरज आहे. आपल्या नागपुरात किंवा मुंबईत किंवा पुण्यात किंवा आपल्या शहरात भरपूर मंगल कार्यालय आहेत ना, हे सगळे फंक्शन्स अरेंज करायला. कारंजात येऊन मुंज करण्याचा हाच उद्देश आहे की आपला पुत्र हा महाराजांप्रमाणे जन्मावा, महाराजांप्रमाणे त्याने ज्ञान प्राप्त करावं. आणि जर आपला याच्यावर विश्वासच नसेल की गायत्री मंत्राचं ज्ञान मुलाला झालं पाहिजे किंवा संध्येमधल्या विधीचं ज्ञान मुलाला झालं पाहिजे, आपल्या याच्यावर विश्वासच नसेल तर आपण उगाच इथे येऊन खर्च केला असं मला वाटतं. तर या ठिकाणी हे कारंजाचं जन्मस्थान महाराजांचं आम्ही आज आलेलो आहे, आम्ही बघितलेलं आहे. आणि तदनुषंगाने आजच्या समाजातल्या काही त्रुटी मला जाणवल्या, त्या मी इथे बोलण्याचं धाडिष्ट केलं. नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.